हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 2 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आता या मालिकेमध्ये पुढे काय घडणार आहे. कारण फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता ही मालिका संपणार आहे. या मालिकेचा शेवटचा आठवडा उद्यापासून सुरू होतोय. आता फक्त शेवटचे 6 दिवस बाकी आहेत, शेवटचे 6 भाग, आणि मग ही मालिका संपणार. यानंतर ही मालिका आपल्याला कधीही पाहायला मिळणार नाही. कृष्ण आणि दुष्यंतची जोडी, आपल्या सर्वांची आवडती जोडी, ज्यावर आपण सगळ्यांनी इतकं प्रेम केलं, ती आपल्याला पुन्हा कधीही दिसणार नाही. आढळराव, बाळजाबाई यांची प्रेमळ भांडणं पुन्हा कधी दिसणार नाही. जयकांत, पूजा, समर हे पुन्हा कधीच दिसणार नाही. मग आता या शेवटच्या 6 दिवसांमध्ये काय होणार, या मालिकेची गोष्ट कशी असेल, आपल्याला या मालिकेचा शेवटचा भाग तर जवळपास कळाला आहे. आपण तो प्रोमो नक्कीच पाहिला आहे, ज्यामध्ये कृष्णा गुड न्यूज देते की ती आई होणार आहे. आणि मग ती आढळराव आणि बाळजाबाईंना वचन मागते की तुम्ही दोघांनी सुद्धा आता लग्न करा. जेव्हा माझं बाळ या जगात येईल तेव्हा त्याला त्याचे आजीबाबा, त्याचे आजी आजोबा हे सुखात असायला हवेत, खूप एकत्र आनंदात आनंदी दिसायला हवेत. आणि ही गोष्ट बाळजाबाई आणि आढळरावांनी मान्य केली. म्हणजे या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये कृष्णा ही गुड न्यूज देणार, ती प्रेग्नेंट असेल, आई बनणार असेल, आणि आढळराव बाळजाबाई एकमेकांशी लग्न करायला तयार होतील. पण मग आता जे 6 एपिसोड आहे त्यामध्ये नेमकं काय होणार? हे सगळं तर चांगलं झालं, पण जर पूजा, समर, जयकांत यांचा निकाल लागला नाही तर प्रेक्षकांच्या मनात ही सल कायम राहील की कृष्णाचं बाळ या जगात येऊ नये यासाठी ते काहीतरी कटकारस्थान करतील, किंवा मग आढळराव बाळजाबाईचं लग्न होऊ नये यासाठी काहीतरी कटकारस्थान करतील. जोपर्यंत हे सगळे व्हिलन कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात आहे तोपर्यंत त्यांच्या आयुष्यात कधीच सुख येणार नाही, त्यांना नेहमीच त्रास होत राहील, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग पुढील जे 5-6 एपिसोड आहे त्यामध्ये सगळ्यात आधी तर आपल्याला समर, पूजा यांचा निकाल लागलेला दिसेल. जयकांत, दलपत, मैनावती यांची चांगली जिरलेली दिसेल, आणि यानंतर आम्ही पुन्हा कधीच कटकारस्थान करणार नाही अशी त्यांची अवस्था होणार आहे, असं आपल्याला पाहायला मिळेल. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, जो सोमवारचा पहिला एपिसोड असेल त्यामध्ये आपण पाहू की कृष्ण आणि दुष्यंत हे दोघे त्यांच्या रूममध्ये असतील, आणि या दोघांचं डिस्कशन सुरू असेल की गावकऱ्यांना तर आपण मनवलं, आता बाळजाबाई आणि आढळराव या दोघांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला आहे, परंतु गावकऱ्यांना मनवल्यानंतर सुद्धा एक खूप मोठा धोका आपल्यासमोर आहे. तो म्हणजे स्वतः कृष्णाने बाळजाबाईचं सत्य उघडकीस आणण्यासाठी जे पुरावे गोळा केले होते ते पुरावे खूप धोकादायक आहेत, आणि या पुराव्यांमुळे बाळजाबाईला आयुष्यभर जेलमध्ये जावं लागू शकतं. बाळजाबाई ही आपल्या पापांची फळं जेलमध्ये जाऊन भोगू शकते. कारण तेव्हा कृष्णाने बाळजाबाईला माफ केलं होतं आणि म्हणाली होती की मी तुम्हाला जेलमध्ये नाही पाठवत, पण तुम्हाला गावातील साफसफाई करावी लागेल, तुम्हाला हे सगळं ऐश्वर्य सोडावं लागेल, आणि गावात एक छोट्याशा झोपडीत राहून गाव झाडावं लागेल. पण कृष्णाने हे पुरावे स्वतःजवळ जपून ठेवले होते. या पुराव्यामध्ये कदाचित जेव्हा बाळजाबाईने कृष्णाविरुद्ध कटकारस्थानं केली होती, तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्याबद्दलची कागदपत्र, फोन रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग अशा सगळ्या गोष्टी असू शकतात. आणि आता कृष्णा या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ जपून आहे. कृष्णा दुष्यंतला सांगेल की दुष्यंत सरकार, आपण हे सगळे पुरावे नष्ट करायला हवेत, कारण जर हे पुरावे दुसऱ्या कोणाच्या हाती लागले तर बाळजाबाईसमोर खूप मोठं संकट उभं राहू शकतं आणि बाळजाबाईला जेलमध्ये जावं लागू शकतं. दुष्यंत म्हणेल, खरं आहे तुझं कृष्णा, आपल्याला ते पुरावे नष्ट करावेच लागतील. परंतु मैनावती हे सगळं ऐकणार, आणि मग ती लगेच पूजा, समर, जयकांत, दलपत यांना जाऊन हे सांगेल की आपल्याला खूप मोठी संधी मिळाली आहे, आणि जर आपल्याला त्या बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न मोडायचं असेल, बाळजाबाईला कायमचं जेलमध्ये पाठवायचं असेल, तर कृष्ण आणि दुष्यंतने ते पुरावे नष्ट करण्याआधी आपल्याला ते पुरावे मिळवायला हवे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नक्कीच पूजा आणि समरच्या हाती हे पुरावे लागतील, आणि पुढील काही एपिसोड ते गावात रान माजवतील किंवा पोलिसांना बोलवतील,
बाळजाबाईला पोलिसांच्या हवाली करण्याचा प्रयत्न करतील आणि मग त्या संकटातून कृष्ण आणि दुष्यंत बाळजाबाईला वाचवतील. पण जेव्हा हे सगळं होत असेल तेव्हा पूजा, समर, जयकांत, मैनावती आणि दलपत यांचा खरा चेहरा कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई आणि आढळराव समोर येणार. त्यांना कळणार की पूजा आणि दुष्यंत बदलण्याचं नाटक करताय आणि ते काही बदललेले नाहीये. ते एक नंबरचे कपटी कारस्थानी आहे आणि अजूनसुद्धा ते आपल्याला त्रास देण्याचाच प्रयत्न करताय. आणि मग त्यांच्याबद्दल शेवटचा निर्णय होणार. आता शेवटी काय होईल हे तर माहीत नाही, पण हॅप्पी एंडिंग व्हायची असेल तर कदाचित समर आणि पूजा हे खरोखर सुधारतील. जशी बाळजाबाई सुधारली आहे तसे ते पण सुधारतील. जयकांत, मैनावती, दलपतसुद्धा सुधारतील. परंतु फक्त मालिका संपवायची आहे म्हणून हे लोक सुधारतील असं वाटत नाही. कारण हे लोक किती खोटारडे आहेत, कपटी कारस्थानी आहेत हे आपल्याला माहिती आहे. यांनी जर फक्त माफी मागून आम्ही सुधारलो असं दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेक्षकांच्या मनात एक सल कायम राहून जाईल की त्यांच्याबरोबर न्याय नाही झाला. त्यांना नक्कीच अशी काहीतरी अद्दल घडली पाहिजे की ज्यानंतर ते कृष्ण आणि दुष्यंतच्या वाकड्यात कधी जाणार नाही. एकतर त्यांना कायमचं जेलमध्ये पाठवा किंवा अशी अद्दल घडवा की गावकऱ्यांच्या भीतीने, कृष्णा दुष्यंतच्या भीतीने ते पुन्हा कधीही असं कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करणार नाही. फक्त समर, पूजा, दलपत, मैनावती, जयकांतच नाही तर सावित्रीचा सुद्धा न्याय व्हायला हवा. कारण या मालिकेच्या सुरुवातीला सावित्रीच सगळ्यात मोठी व्हिलन होती. त्यानंतर बाळजाबाई कृष्णाच्या आयुष्यात आली, त्यानंतर पूजा आली. पण सावित्रीने लहानपणापासूनच कृष्णाचं जीणं मुश्किल केलंय, तिला किती त्रास दिलाय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग कृष्णा लग्न करून गेली तर तिने तिला कधी माहेरपणाचं सुखसुद्धा मिळू दिलं नाही, कधी दुष्यंतला जावयाचा मान दिला नाही. कृष्णाला तरीसुद्धा ती पाण्यातच पाहत राहिली. आणि मग पूजा घरी आल्यावर तर कृष्णाविरुद्ध अनेक कटकारस्थान करण्यात तिने मोलाचा सहभाग नोंदवला होता. आणि अशा सावित्रीने मग भक्तीला सुद्धा खूप त्रास दिला. भक्तीला मारहाण करणं, भक्तीला घराबाहेर काढणं हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे या सावित्रीचा सुद्धा निकाल लावायलाच हवा आणि या सावित्रीला सुद्धा अशी जबर शिक्षा करायला पाहिजे की यानंतर तिने कधीही भक्ती, कृष्णा यांच्या फाटक्यात पाय अडवायला नको आणि तिचा निकाल तर लागायलाच पाहिजे, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, आता या मालिकेच्या शेवटपर्यंत पुढील 5-6 एपिसोडमध्ये काय होतं हे पाहायला मजा येणार आहे. कारण प्रेक्षकांना आनंद होईल अशा अनेक गोष्टी या मालिकेत घडतील, हॅप्पी एंडिंग होईल एवढं मात्र नक्की. हे तर झालं सगळ्या व्हिलनबद्दल. पण आपल्या हिरो हिरोईनबद्दल काय? तर फ्रेंड्स, कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात मागील काही दिवसांपासून प्रेम तर आहे. जेव्हापासून दुष्यंतचं कृष्णावर प्रेम जळलं, त्याला आधी असं वाटायचं की कृष्णा ही अडाणी आहे, त्याच्या लायकीची नाही आहे, त्यामुळं तो तिच्या जवळपासही फिरकत नव्हता. पण हळूहळू दुष्यंतचे हे सगळे गैरसमज दूर झाले आणि दुष्यंतलासुद्धा कृष्णा खूप आवडायला लागली. त्यामुळे कृष्णाच्या आयुष्यात तर प्रेम होतं, दुष्यंतसुद्धा कृष्णावर खुश होता. कृष्णाला दुष्यंतने किती मदत केली हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. आधी तर दुष्यंतला त्याची आई ही देव माणूसच वाटायची. परंतु हळूहळू बाळजाबाईचा खरा चेहरासुद्धा दुष्यंतसमोर आला आणि मग कृष्णाला वाचवण्यासाठी दुष्यंतने अनेक वेळेस स्वतःचा जीव धोक्यात घातला. आणि मग जेव्हा बाळजाबाईचा खरा चेहरा समोर आला तेव्हा तर दुष्यंतने घर सोडलं, फक्त कृष्णाची साथ दिली. आता काही दिवसांपूर्वीच त्याने पुन्हा एकदा बाळजाबाईला स्वीकारलंय. आई अशी हाक मारली, नाहीतर तो बाळजाबाईचा किती द्वेष करायचा हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्याच्यासाठी फक्त कृष्णा महत्त्वाची होती. कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. आणि आता या मालिकेच्या शेवटी आपल्याला कृष्णाकडून एक गुड न्यूजसुद्धा ऐकायला मिळणार आहे. कृष्णा ही प्रेग्नेंट असेल, गरोदर असेल. त्यामुळे रांगणे पाटलांच्या घरात आनंदाचं वातावरण असेल. बाळजाबाई, आढळराव सगळे खूप खुश होतील. परंतु तोपर्यंत बाळजाबाई आणि आढळरावांचं लग्न झालेलं नसेल. कारण कृष्णा तेव्हा या दोघांकडून वचन घेईल की माझ्या बाळाला त्याचे आजी आजोबा सुखी असायला हवेत, त्यामुळे तुम्ही दोघांनी लग्न करा आणि मला हे वचन द्या. तेव्हा कुठे हे दोघे लग्नासाठी तयार होतील. म्हणजे पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला या दोघांच्या लग्नात आणखीन काही अडचणी पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हे दोघे लग्नासाठी नकार देतील. परंतु शेवटी
कृष्णाच्या गुड न्यूजनंतर त्यांना कृष्णाची ही इच्छा पूर्ण करावीच लागेल, कृष्णाला वचन द्यावंच लागेल. आणि मग बाळजाबाई आढळरावांचं धूमधडाक्यात लग्न होईल आणि काही दिवसानंतर कृष्णाचं बाळसुद्धा या जगात येईल. कदाचित या मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये कृष्णाचं बाळ आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. फक्त गुड न्यूज देऊनच ही मालिका संपून जाईल. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा ही मालिका खूप मिस कराल ना, कारण स्टार प्रवाह वाहिनीवर अशी ही एकमेव मालिका आहे जी एखाद्या गावात आहे आणि कृष्णा शेतकरी दाखवली गेली आहे, गावची सरपंच दाखवली गेली आहे. त्याचबरोबर बाळजाबाई, आढळराव हे सगळे कॅरेक्टर्स खरंच खूप भारी होते. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे होते. जर तुम्ही ही मालिका पहिल्या एपिसोडपासून पाहत असाल तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल की मालिकेची गोष्ट खरंच खूप छान होती. कृष्णा ही एका छोट्याशा गावातील शेतकरी मुलगी जी स्वतःच शेतात राबायची, स्वतःच नांगर चालवायची आणि आपल्या शेतामध्ये सोनं पिकवायची. तिच्या वडिलांनी लहानपणीच आत्महत्या केलेली आणि कृष्णा अनाथच होती. तिच्या वडिलांनी तिला दत्तक घेतलं होतं, पण तिच्या सावत्र आईला ते कधीही पटलं नाही. त्यामुळे सावत्र आईने नेहमीच तिचा छळ केला. परंतु कृष्णाने आपल्या आईवर, आपल्या बहिणींवर खूप प्रेम केलं. त्यांच्यासाठीच ती रात्रंदिवस शेतात झटत होती. परंतु तिच्या या कष्टाचं कधीच चीज झालं नाही. तिच्या आईने कधीच तिला मुलीचं प्रेम दिलं नाही, तिला आपली मुलगी मानलं नाही. आणि कृष्णा प्रेमासाठी नेहमी झटत राहिली. तिच्या आयुष्यात फक्त 2 प्रेमाची माणसं होती, ती म्हणजे तिची मोठी बहीण भक्ती आणि तिचा मानलेला भाऊ, एकमेव मित्र बंब्या. या दोघांच्या साथीने तिने सगळं काही केलं होतं. परंतु कृष्णाचं गावकऱ्यांवर खूप प्रेम होतं. आपल्या गावकऱ्यांसाठी ती काहीही करायला तयार राहायची. जनावरांची डॉक्टरच होती ती. गावातील कोणतंही जनावर अडलं, आजारी पडलं तरी गावकरी डॉक्टर आधी कृष्णाला हाक मारायचे. कृष्णा धावून जायची आणि सगळ्यांची मदत करायची. त्यातूनच गावकऱ्यांचं कृष्णावर खूप प्रेम जडलं, कृष्णावर विश्वास बसला. कृष्णा गावकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनली. पण गावावर सत्ता होती बाळजाबाईची. बाळजाबाई आत्ता जशी वागतीये, आत्ता आपल्या सर्वांना ती खूप आवडतीये. परंतु काही महिन्यांपूर्वी जर तुम्ही विचार केला तर बाळजाबाईसारखी व्हिलन ही कोणत्याही मालिकेत नव्हती. बाळजाबाई खरंच खूप डेंजरस होती. कृष्णाला किती वेळेस तिने मारण्याचा प्रयत्न केला, किती कटकारस्थानं केली, गावकऱ्यांचा ती किती छळ करायची, हे सगळं तुम्हाला आठवत असेल. अख्ख्या गावाच्या जमिनी तिच्या नावावर होत्या, तिच्याकडे गहाण होत्या. सगळ्या गावकऱ्यांनी तिच्याकडून कर्ज घेऊन ठेवली होती आणि त्या कर्जाची हप्ता वसुली करायचा जयकांत. जयकांत शेठ. सुरुवातीला जयकांतसुद्धा खूप खुकार होता. त्याची कृष्णावर वाईट नजर होती आणि कर्ज माफ करण्याच्या बदल्यात तो कृष्णावर वाईट नजर ठेवायचा. कृष्णासुद्धा त्याला घाबरायची. जयकांत शेठ, जयकांत शेठ सोडा असं म्हणायची. पण हळूहळू कृष्णाने सुद्धा या जयकांतची चांगली जिरवली. आपण कृष्णा, जयकांत, बाळजाबाई या तिघांचे अनेक एपिसोड पाहिले आहेत. आणि हे सगळं होत असताना आपला हिरो दुष्यंत हा तर मस्त पुण्यात होता. पुण्यात एका कंपनीत नोकरी करायचा आणि त्याच्या कंपनीत होती पूजा, कृष्णाची बहीण पूजा. परंतु तेव्हा दुष्यंतला हे माहीत नव्हतं. पूजा तेव्हा एका वेगळ्याच नावाने तेथे पुण्यात राहायची. सांगायची की मी पुण्याचीच आहे, माझे वडील मोठे बिझनेसमॅन आहेत. जसा दुष्यंत इतका श्रीमंत असून कंपनीत काम करतो, तशीच मी सुद्धा अशीच कंपनीत काम करते. आणि तेव्हा पूजा सुंदर होती, खोटं बोलायची. त्यामुळे दुष्यंत तिच्या प्रेमात पडला होता आणि दुष्यंतला तिने चांगलंच गळाला लावलं होतं. कारण पूजाला आधीपासूनच श्रीमंत व्हायचं होतं आणि श्रीमंत होण्यासाठीच तिची ही सगळी नाटकं सुरू होती. कृष्णा ही बिचारी गावात, दुष्यंत हा शहरात पूजाच्या प्रेमात, अशी या मालिकेची गोष्ट होती. मग हळूहळू दुष्यंत हा गावात यायला लागला. पण तो फक्त सकाळी यायचा, संध्याकाळी परत जायचा. त्याला गावात रात्रभर राहण्याची सुद्धा इच्छा नव्हती. कारण दुष्यंतला होता चिखल मातीचा तिटकारा. त्याला गावातील वातावरण, गावातील माणसं, चिखल माती काहीच आवडत नव्हतं. त्याला आपले वडील आढळरावसुद्धा आवडत नव्हते. फक्त आपल्या आईसाठी, बाळजाबाईसाठी तो गावात यायचा. सकाळी यायचा, संध्याकाळी निघून जायचा. आणि आढळरावांचा तर तो इतका राग करायचा. म्हणजे बाळजाबाईने लहानपणापासून आढळरावांबद्दल त्याच्या मनामध्ये विष पेरलं होतं. त्यामुळे दुष्यंत
त्यांचा खूप द्वेष करायचा, त्यांच्याशी बोलत नव्हता, त्यांच्याकडे पाहत नव्हता, त्यांनी काही सांगितलं तर ऐकून घेत नव्हता. म्हणजे आढळरावांना या घरामध्ये, गावामध्ये काडीची किंमत बाळजाबाईने ठेवली नव्हती. आणि मग त्यानंतर कृष्णा आणि दुष्यंतची पहिली भेटसुद्धा याच प्रकारे झाली होती. कृष्णा एका शेतकऱ्याची आत्महत्या थांबवायला गेली होती आणि तेथे ती रडत बसली होती, कारण तिला आपल्या बाबांची आठवण आली. आणि तेवढ्यात दुष्यंत बुंगाट पावणं बनून तेथे आला आणि कृष्णा आणि दुष्यंतची धडक झाली होती. दुष्यंत बाईकवर होता, कृष्णा तशीच उभी होती आणि मग हे दोघेही चिखलात पडले होते. कृष्णा तर काय शेतकरीच, तिला चिखलमातीवर प्रेमच, परंतु दुष्यंतला मात्र चिखलमातीचा तिटकारा होता. आणि मग दुष्यंत खूप चिडलेला आणि कृष्णाने तेव्हाच त्याला बुंगाट पावणं असं नाव दिलं होतं. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की आता जरी कृष्णा दुष्यंतला दुष्यंत सरकार असं म्हणत असेल, पण तेव्हा ती दुष्यंतला बुंगाट पावणं असं म्हणायची. आणि या दोघांमध्ये पहिल्या भेटीपासूनच भांडणं होती आणि हळूहळू हे भांडण वाढत गेलं होतं. कृष्णा माझ्या आईचा द्वेष करते, माझ्या आईच्या विरोधात आहे असं दुष्यंतला वाटायचं. आणि दुष्यंत हा कृष्णाचा खूप रागराग करायचा, हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. आणि मग कृष्णाचं लग्न हे जयकांत बरोबर ठरलं होतं, कारण तेव्हा ग्रामपंचायतीचे इलेक्शन होते. बाळजाबाईला ही निवडणूक जिंकायची होती आणि गावकऱ्यांचं प्रेम हे खूप होतं कृष्णावर. त्यामुळे गावकऱ्यांचा सपोर्ट जिंकण्यासाठी बाळजाबाईने चक्क जयकांतला कृष्णाशी लग्न करायला सांगितलं होतं. जयकांत तर आधीपासून तयारच होता. कृष्णाचा सुद्धा नाईलाज झाला. कृष्णासुद्धा या लग्नासाठी तयार झाली. पण तेव्हा आढळरावांनी हे सगळं घडून आणलं होतं. फ्रेंड्स, कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होण्यामागे सगळ्यात मोठा हात होता आढळरावांचा. आढळरावांनी हे लग्न जमून आणलं होतं. जयकांतला त्याच्या हळदीच्या दिवशी दारू पाजली, एवढी दारू पाजली, एवढी दारू पाजली की जयकांत हा बेशुद्ध झाला होता आणि हळदीला पोहोचलाच नाही. मग गावकऱ्यांनी धिंगाणा घातला आणि बाळजाबाईला जयकांतऐवजी दुष्यंतचं लग्न कृष्णाशी करून द्यावं लागलं. आधी तर दुष्यंत तयार झाला नाही, मग कृष्णा तयार झाली नाही, परंतु त्यानंतर या दोघांनीही लग्नाला होकार दिला. मग दोघांचं लग्न झालं. मग दुष्यंत कृष्णाशी तुटक राहायचा. त्यानंतर तो शहरात जाऊन नोकरी करण्याचा विचार करत होता, अमेरिकेला जाण्याचा विचार करत होता. परंतु या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. दुष्यंत येथेच गावात राहिला आणि हळूहळू कृष्णाच्या प्रेमात पडला, गावाच्या प्रेमात पडला. आणि आता तो गावात कृष्णाबरोबरच राहतोय, आपला घरगुती व्यवसाय बिझनेस सांभाळतोय आणि हे दोघे सुखाचा संसार करताय. मग बाळजाबाईने अनेक कटकारस्थाने केली कृष्णा दुष्यंतला वेगळं करण्यासाठी, या दोघांना मारण्यासाठी, कृष्णाला मारण्यासाठी, पण ती सगळी कटकारस्थानं फेल झाली. मग आढळरावांची पहिली बायको अनुसूया आली, समर आला, समरला पूजाने प्रेमात पाडलं, पूजा त्याच्या प्रेमात पडली, या दोघांनी लग्न केलं. मग पूजा औरस सून, मोठी सून म्हणून घरात आली. कृष्णाचा कसा छळ केला हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. म्हणजे एक वेळेस बाळजाबाईचा एवढा राग येत नव्हता, परंतु या पूजाचा खरंच प्रेक्षकांना खूप राग आला. या पूजाने कृष्णाचा यथेच्छ अपमान केला, नाही नाही तो अपमान केला. तिला स्वतःच्या पायाशी बसवलं, तिचे दागिने काढून घातले, गावासमोर तिचा अपमान केला, मोठ्या लोकांसमोर तिचा अपमान केला. हे सगळं पाहून खरंच खूप वाईट वाटायचं. पण शेवटी कृष्णा जिंकली. या पूजाच्या थोबाडीत मारण्यापासून तिला गावासमोर एक्सपोज करण्यापर्यंत कृष्णाने सगळं केलं. तिला कॉम्पिटिशनमध्ये हरवलं. कधी तिला घराच्या तिजोरीच्या चाव्या मिळू दिल्या नाही, कधी तिला मुख्य हक्क मिळू दिला नाही. आणि कृष्णाने हे सगळं करून दाखवलं. पूजाची सुद्धा चांगली जिरवली. त्यानंतर जेव्हा बाळजाबाईचा जीव कृष्णाने वाचवला, तेव्हा बाळजाबाई तर सुधारली, परंतु हे पूजा आणि समर मात्र कधीच सुधारले नाही. आता या मालिकेचे शेवटचे 5-6 एपिसोड बाकी आहेत. त्यात तरी कमीत कमी पूजा आणि समर सुधारतील आणि यानंतर पुन्हा कधीही कटकारस्थान करणार नाहीत अशी अपेक्षा आपण बाळगूया. म्हणजे ही मालिका जेव्हा संपेल तेव्हा प्रेक्षकांना सुद्धा आनंद होईल की आता यानंतर कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यामध्ये कधीही दुःख येणार नाही, कटकारस्थानं होणार नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा या मालिकेला मिस कराल ना? आणि या मालिकेत पुढं काय होईल तुम्हाला काय वाटतं? कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे आई बाबा बनतील, बाळजाबाई आणि आढळराव या दोघांचं लग्न होईल. मग हळूहळू दुष्यंत तर आपला बिझनेस सांभाळेल, बिझनेस आणखीन उंचीवर नेईल, गावकऱ्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करेल आणि कृष्णा गावचा खूप विकास करेल, गावाला आदर्श गाव बनवणार.
गावात रस्ते, पाणी, वीज, शाळा, शेतकऱ्यांच्या सगळ्या समस्या ते दूर करेल आणि हळूहळू कृष्णा राजकारणातसुद्धा खूप पुढे जाऊ शकते. राजकारणातसुद्धा ती कदाचित आमदार पदापर्यंत जाऊ शकते, मुख्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकते आणि कृष्णा आणि दुष्यंतचा संसार हा सुद्धा खूप सुखाचा होईल. जर पूजा, समर, जयकांत हे सुधारले तर कृष्णा आणि दुष्यंतच्या आयुष्यात त्यांना त्रास देणारं दुसरं कुणी नाहीये. हे एकदम आनंदात सुखात जगतील. दृष्ट लागावा असा त्यांचा संसार असेल, असं त्यांचं आयुष्य असेल, एवढं मात्र नक्की, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेला मिस कराल का? कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई, आढळरावांना मिस कराल का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.